दक्षिण मुंबई लोकसभेवरून शिवसेना भाजप आमने सामने आलेत। दक्षिण मुंबईची जागा भाजपसाठी सोडण्याचा आग्रह भाजपकडून केला जातोय, तर शिवसेनेकडून मात्र जागा सोडण्यास नकार देण्यात आल्याची माहिती आहे। मोदी फॅक्टरमुळे भाजप दक्षिण मुंबई सहज जिंकण्याची शक्यता भाजपला वाटते, तर उमेदवार कोणीही असो मात्र कमळ चिन्हावर लढवा असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका असल्याची माहिती समोर येते। शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि यशवंत जाधव लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत, तर भाजपकडून राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांचं नाव चर्चेत आहे। त्यामुळे आता सगळ्यात आधी तर प्रश्न हा उपस्थित होतो की ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला मिळणार आणि त्यानंतर त्या पक्षातील नेमक्या कोणत्या नेत्याला ही जागा मिळणार, कोणत्या नेत्याची वर्णी उमेदवारीसाठी लागणार ते बघावं लागणार आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? जागा वाटपाविषयी बोलणी सुरू आहेत, बैठकांचा सिलसिला सुरू आहे, पण तरी सुद्धा जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अजूनही सुटल्याचं दिसत नाहीये, कारण दक्षिण मुंबई लोकसभेवरून शिवसेना भाजप आमने सामने आल्याचं कळतंय। काय अपडेट्स? निश्चितच परत 2 दिवसामध्ये हा तिढा सुटण्याची शक्यता आहे। मात्र मुंबईतील, विशेष करून दक्षिण मुंबईतील जी हाय व्होल्टेज जागा आहे त्यावरून हा वाद जास्त वेळ लांबण्याचं दिसून येत आहे। दक्षिण मुंबईच्या जागेवरती कमळ चिन्हावरती उमेदवार द्यावा अशी मागणी पुढे येत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी ही जागा वाटप आहे ते रखडलेलं आहे। विशेषतः आता जर पाहिलं तर नरेंद्र मोदींची लाट दिसत आहे, 400 पारचा नारा भाजपने दिलेला आहे। त्यामुळे दक्षिण मुंबईतील जर आपण मतदारसंघ पाहिले तर याआधी भाजपने सर्वाधिक मतं आहेत या मतदारसंघातून घेतलेली होती। आता या घडीला 2 आमदार आहेत दक्षिण मुंबईमध्ये भाजपचे, आणि त्यामुळे कुठेतरी जर शिवसेनेला उमेदवार द्यायचा असेल तर तो कमळ चिन्हावर त्यांनी लढवावा अशी मागणी पुढे येत आहे। आणि म्हणूनच जर धनुष्यबाणवर या ठिकाणी जर लढायचं म्हटलं तर कुठेतरी शिंदेच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागू शकतो, उद्धव ठाकरेंची लाट त्या ठिकाणी कामी येऊ शकते। मात्र नरेंद्र मोदींसमोर ही लाट टिकणार नाही, त्यामुळे कमळ चिन्ह घेऊन 4 पैकी जे चर्चेतले उमेदवार आहेत त्यातल्यापैकी कुठल्याही उमेदवाराने कमळ चिन्हावरती लढल्यास ही लढत जी आहे ती सोपी होऊ शकते, इथे सहज विजय मिळू शकतो असं एकंदरीत चर्चेमध्ये दिसून येत आहे। त्यामुळे आता कमळ चिन्हावरती नेमकं कोण लढणार आणि कमळ चिन्हावर लढण्यास शिवसेना तयार होणार का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच चेतन, पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।